शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा रावेर लोकसभेचा तिढा अद्यापही कायम आहे. दुसरीकडे रक्षा खडसेंचा प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत रोहिणी खडसे. काय भूमिका अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही, काय सांगेल? पक्षाकडे 4 लोकांनी उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे आणि आदरणीय प्रांताध्यक्ष असतील जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर आदरणीय पवार साहेब आहेत, यांना उमेदवार भेटून गेलेले आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि येत्या 2-3 दिवसामध्ये नक्कीच या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील. दुसरं असं देखील बोललं जात आहे, कुठेतरी रक्षा खडसेंना कुटुंबातलीच आपल्या व्यक्ती समोर आहे आणि असं देखील बोललं जात आहे की रक्षा खडसेंना सोयीस्कर व्हावं या उद्दिष्टाने खडसे कुटुंबियांनी लोकसभा हे पडता पाय घेतलाय, असं देखील चर्चा रंगत आहे. काय सांगायला संदर्भात? तसं मला वाटत नाही की असं कुठेही आहे, पण कोणी आता बघा राजकारण म्हटलं तर शेवटी विरोध आणि समर्थन हे चालूच राहणार आहे. आजही आम्ही जाहीररित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे आम्ही प्रचार करतोय. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्या पक्षाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये माझी वेळ जाऊन राहिलेला आहे. त्याच्यामुळे असं म्हणणं म्हणजे विरोधकांची टीका करणं ह्याला फार मी महत्व देत नाही. एक आणखी रक्षा खडसेंच्या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल येत आहे. गिरीश महाजन बसलेले आहेत, सर्व राजकीय पदाधिकारी बसलेले आहेत आणि रक्षा खडसेंवर थेट टीका केली जात आहे की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेऊन तुम्ही प्रचाराला फिरतायत. याकडे कसं बघता? काय या संदर्भात स्पष्टीकरण असणार आहे? मी तो व्हिडिओ बघितलेला नाहीये, त्याच्यामुळे जोपर्यंत मी तो व्हिडिओ बघत नाही त्यावर मी भाष्य करू शकणार नाही. आणि असलं काही असेल तर मला असं वाटतं त्याच्यावर रक्षाताई जास्त चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतील. एकंदरीत ताई, आपण मागील कालखंडामध्ये एक टीका केलेली होती आचारसंहितेच्या संदर्भात की संदर्भात पंतप्रधानांचा फोटो याच्यावरती आहे. या संदर्भात रक्षा खडसेंनी देखील म्हटलेलं आहे की मोदींचा फोटो जो सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे तो तुम्ही कसा पुसणार, असं तुम्हाला थेट उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आचारसंहिता लागल्यानंतर ते पंतप्रधान आहेत किंवा पंतप्रधानांचा पक्ष आहे किंवा इतर कोणाचा पक्ष आहेत हे नाही बघितल्या जात. एक साधारण नागरिक म्हणून आमची अपेक्षा होती की कुठल्याही पक्षाचं म्हणजे तो आमच्याही पक्षाचं चिन्ह असेल किंवा आमच्याही पक्षाचा जर आम्ही कुठे आचारसंहितेचा भंग करत असेल तर ते निदर्शनात आणून देणं हे एका कॉमन सिटिझनचं काम असतं आणि ते मी केलंय की आज आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेही आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाला विनंती केली होती की आपण याबाबत योग्य ती कारवाई करावी. रंगधुमाडीच्या मध्ये आपला एक ऑडिओ व्हिडिओ व्हायरल होतोय पक्षासंदर्भात की भाजपाने चुना लावला अशा स्वरूपाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या संदर्भात काय उद्दिष्ट होतं नेमकं, काय सांगायला? काल मी ज्या सगळ्या लोकांना भेटले तर काही तिथे शेतकरी बांधव पण होते आणि गोरगरीब लोकांची जी रास्त अशी मागणी आहे की आम्हाला त्या निवडणुकीमध्ये आमच्या कृषी क्षेत्रामधल्या उत्पन्नाला योग्य तो भाव मिळावा, आम्हाला पीक विम्यासंदर्भातल्या रकमा तात्काळ आमच्या खात्यामध्ये वर्ग व्हाव्या, आम्ही गोरगरीब लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात त्या योग्य रीतीने राबवल्या जाव्या, आम्हाला कापसाला 6,000 रुपये अनुदान मिळावं, ह्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी कालची कविता होती आणि त्या माध्यमातनं शेवटी काय सरकार मायबाप सरकार म्हणतो आपण त्याला आणि आपल्या मायबाप सरकारपर्यंत आपण आपल्या मागण्या नाही पोहोचवणार तर कोण पोहोचवेल? निवडणुका म्हटल्या तर इतरांकडे मत मागण्यासाठी मी जाणार असं रक्षा खडसेंनी म्हटलेलं, आशीर्वाद देखील घेणार. याच माध्यमातून सुरेश दादाजी कट्टर विरोधक नाथावूंचे मानले जात होते, त्यांची देखील मी भेट घेतली. कट्टर विरोधक असले तरी मात्र माझ्याविषयी कटुता नाहीये असं रक्षा खडसेंनी म्हटलेलं आहे सुरेश दादांविषयी. तुम्ही काय सांगाल? तसंही बघितलं तर बघा राजकारणामध्ये कायमस्वरूपी कोणीच कोणाचा दुश्मन नसतो आणि कायमस्वरूपी कोणीच कोणाचा मित्र नसतो. शेवटी ही पक्षाच्या भूमिकेवरती आपण जात असतो आणि पक्षाची भूमिका महत्वाची असते आणि इथे त्या त्यांच्या पक्षाची भूमिका म्हणून मांडत असतील. मी ते स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण इथे पक्ष महत्वाचा राहतो एखाद्या व्यक्तीपेक्षा. सर्वांचा मी विरोधकांना देखील भेटणार आहेत, मत मागणार आहेत, तुमच्याकडे येऊ शकतात, तुम्ही काय येऊ शकतील ना. मत मागायला कुणीही कुणाकडेही जाऊ शकतं, ही लोकशाही आहे. आपण आपल्या विरोधामध्ये उभं राहिलेल्या उमेदवाराला देखील विनंती करू शकतो की मला मतदान करा, कारण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कुणालाही मत मागणं हे काही गैर नाहीये. लोकसभेसंदर्भात काय म्हणजे नेमकी तुमची भूमिका असणार त्यांच्या विरोधात? म्हणजे त्यांच्या विरोधात नसेल पण माझा पक्ष म्हणून
जी माझ्या पक्षाची ध्येय धोरणं आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचवणं, माझ्या पक्षाची विचारधारा आणि आदरणीय पवार साहेबांनी केलेलं काम हे तळागाळापर्यंत पोहोचवून मतदारांपर्यंत पोहोचवणं आणि ते मतदानापर्यंत त्यांना आणणं हे माझं काम आहे आणि ते आम्ही नक्की आमच्या पक्षाच्या वतीने करू. पक्षाच्या विचारधारेवर मी बहिणी खडसेंनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. रावेर लोकसभेवरती रवी गोरे, टीव्ही9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.